पात्र किंवा अपात्र नाव असलेल्या 2006 नंतर 2011 पर्यंतचे पुरावे असलेल्या सर्वे मध्ये नसलेल्या सर्व नवीन झोपडपट्ट्या सुद्धा संरक्षित असलेल्या सगळ्यांना गजदर बांध मध्येच घर आशिष शेलार देणार आहे. कारण गृहनिर्माण विभाग, झोपडपट्टी पुनर्विकास विभाग, कलेक्टर विभाग, मुख्यमंत्री कार्यालय हे सगळं राज्य सरकारचं आहे. हा पुनर्विकास राज्य सरकारच्या मदतीने होऊ शकतो. इथे CRZ असेल, डेव्हलपमेंट प्लॅन असेल, पोर्टची जागा असेल, नाल्याचं असेल, BMC असेल, कलेक्टर असेल, SRA असेल, हे सर्व अधिकारी ज्या वेळेला उपनगरामध्ये काम करतात आणि उपनगरामध्ये काम करताना तुम्हाला गजदर बांध मध्येच, इकडे तिकडे नाही, गजदर बांध मध्येच घर देण्यासाठी जो नियम करायचा आहे तो नियम करण्याची ताकद येडा गबाळ्याचं काम नाही. हे काम तोच करू शकतो ज्याला या राज्य सरकारच्या यंत्रणा त्याच्या आदेशावर चालतात, त्याच्या मार्गदर्शनावर चालतात, कायद्यानुसार चालतात आणि ते काम पालकमंत्र्याकडे आहे. पालकमंत्री तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांना मी सांगतोय, खारदांड्यातील कोळेवाड्यात मीटर लावण्यापासून या सांताक्रूज गजदर बांध मधल्या सगळ्या गल्लोगल्ली असलेल्या भावकीच्या मंडळाच्या आपल्या जितने भी आपके समाज मंदिर है उन समाज मंदिरों को भी इधर ही पुनर्विकासित समाज मंदिर ये आशीष शेलार का वादा है. एक तुमच्यासाठी लढणारा कार्यकर्ता हवा है, एक लढणारी फौज हवी आहे आणि तो लढणारा कार्यकर्ता सच्चा, प्रामाणिक, दिलदार, वफादार, दयावान, कर्तृत्ववान आणि गुणवान तो म्हणजे जितेंद्र राऊत आहे. कमळ आपलं चिन्ह आहे. भाजपा, शिवसेना, रिपाई याचे सर्व पदाधिकारी आहेत आणि पुढची 4 वर्ष मीच तर तुमचा आमदार आणि मंत्री आहे. आणि म्हणून ते काही करू शकत नाही. खरं तर ज्या वेळेला बापर्डेकर तुम्ही त्यात आपली सगळी मंडळी आहेत, या नाल्यावरच्या झोपड्या त्यावेळेला कोर्टाच्या आदेशानंतर